8,500 कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलं आहे। जवळपास 800 कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे। आता दुसरा टप्पा हा 5 लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला। बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी शेवटी मुख्यमंत्री साहेबांनी एक आनंदाची बातमी दिली आहे। त्यांनी सगळ्यात जसं की शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे, येत्या 8 दिवसात कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी केली जाणार आहे। मात्र ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना लागू होणार नाही, काही निवडक इतर शेतकऱ्यांनाच ही कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे। सरकार मागील महिन्यापासून शेतकऱ्यांची चौकशी सुरू करणार होती आणि केली देखील होती, तर या चौकशी पूर्ण झालेली आहे। या प्रक्रियेमध्ये सुमारे 20,000 शेतकरी इथं कर्जमाफीच्या यादीतून वगळले गेले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आधी सांगून ठेवलं होतं की समिती नेमून योग्य ठिकाणी शेतकऱ्यांची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर कर्जमाफी दिली जाईल। त्यानुसारच इथं शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, आता सरकारने कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी यादीतून उघडले गेले या यादीत जाहीर केली गेली आहे। यामुळे जसं की तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओला बघायचा आहे। शेतकरी कर्ज घेतलं असेल, कर्जमाफीचा लाभ सगळ्यांनाच इथं मिळणार नाही, कारण की बघा इथं काही निवडक जिल्हे इथं निवडले गेले आहे। बघा कोणत्या जिल्ह्यातले शेतकरी इथं जास्तीत जास्त पात्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यातले शेतकरी इथं अपात्र आहे आणि किती बँका इथे ठराविक बँकांचा देखील इथं उल्लेख केलेला आहे। या यादीमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आहे की बघा इथं तुम्हाला इथं सरकारी बँकेचीच कर्जमाफी होणार आहे। आता त्या कोणत्या बँका आहे, कोणते ते जिल्हे आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी इथे आधी सांगून ठेवलं होतं की योग्य ठिकाणी ही चौकशी केली जाईल। त्यानंतर बघा जसं की अनेक शेतकऱ्यांची इथं चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता, अशा शेतकऱ्यांना ते थेट लाभार्थी यादीतून बाहेर टाकण्यात आले आहे। शेतकरी जसं की सरकारने यासाठी इथं 5 अटी ठेवलेल्या आहेत। या अटीनुसार पात्रतेची तपासणी करण्यात आलेली आहे। काही शेतकऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे आणि त्यानुसारही अनेक शेतकऱ्यांना यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता पुढील 8 दिवसातच कर्जमाफी दिली जाणार असली तरी या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नाही। सरकारने सर्व शेतकऱ्यांना इथं तातडीची सूचना दिली असून स्पष्ट सांगितलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार नाही। म्हणूनच हे 5 प्रकारचे शेतकरी कोण आहेत ते जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही या 5 प्रकारांपैकी एका प्रकारात येत असाल तर सरकारकडून तुमचं कर्जमाफ केलं जाणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे। कारण की बघा येत्या 8 दिवसात कर्जमाफीची अंमलबजावणी होणार इथं असून त्यासाठी ठिकाणी सरकारने काही आवश्यक कागदपत्र जमा करण्याचं बंधनकारक इथं सांगितलेलं आहे। तुमचं कर्जमाफ व्हावं यासाठी योग्य आणि पूर्ण कागदपत्रे सरकारला इथं सादर करणं गरजेचं आहे। जर कागदपत्रे बरोबर दिली तरच तुमचं इथं जास्तीत जास्त कर्जमाफ होण्याची दाट शक्यता आहे। असा प्रश्न असा नेमका कोणी म्हणजे कागदपत्र सादर करावे लागणार आहे आणि कोणत्या कोणत्या कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहे, त्याच प्रकारे आणि ती कागदपत्रे कोणकोणती असतील हे सरकारकडून लवकरच स्पष्ट केलं जाणार आहे। या सगळ्या प्रक्रियेचा फायदा इथं मिळवायचा असेल तर योग्य कागदपत्र असणं इथं आवश्यक आहे। तसेच कर्जमाफीपासून वंचित राहणाऱ्या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आता सरकारने कर्जमाफीबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या आहेत। सर्वात इथं पहिला गोष्ट म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं आणि केसरी राशन कार्ड आहे त्यांची कर्जमाफी हे तर 100% होणारच आहे। तर बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा जे काही पिवळं आणि केसरी राशन कार्ड आहे ते गरीब व गरजू शेतकऱ्यांकडेच असतील, त्यामुळे तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारने सांगितलं आहे की सर्व शेतकऱ्यांची चौकशी करूनच कर्जमाफी दिली जाणार आहे। यासाठी राज्यातील 20 प्रमुख बँकांमध्ये चौकशी पूर्ण झालेली आहे। या चौकशीमध्ये खालील गोष्टी तपासण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांची नेमकं कर्ज कधी घेतलं, उदाहरणार्थ 2015, 2017 ते 2020 कोणत्या बँकेतून कर्ज घेतलं आहे, कर्जाची रक्कम किती आहे, आतापर्यंत थकीत कर्ज किती भरले आहे। या तपासणीतूनच अनेक शेतकऱ्यांची माहिती समोर आली आहे। त्यानुसार 5 प्रकारचे शेतकरी कर्जमाफी यादीतून वगळण्यात आले आहे। तर तुमचं देखील या यादीत समावेश आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे। कारण बघा तुमचं जर या यादीत नाव या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या इथं यादी तुमचं नाव नसेल तर तुम्हाला 2025 मध्ये कर्जमाफी योजनेत समाविष्ट करता येणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे। सध्या 12 जिल्ह्यांची चौकशी पूर्ण झाली आहे आणि उरलेल्या 24 जिल्ह्यांमध्ये अजूनही तपास सुरू आहे।
कर्जमाफीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सरकारकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे इथं बंधनकारक आहे। आता प्रश्न असा आहे की नेमकं कागदपत्रे कोणती आहेत ती महत्त्वाची म्हणजेच इथं लवकरात लवकर स्पष्ट होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला एंडपर्यंत बघा। तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की महत्त्वाचा आजचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी असणार आहे। तर तुमच्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बघा जास्तीत जास्त कर्जमाफी मिळवायची असेल तर शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्री तयार ठेवायची सुद्धा गरजेचं असणार आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। सरकार जास्तीत जास्त कर्ज माफ करणार आहे, पण त्यासाठी काही अटी पाळणं इथं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही शेतकरी इथं कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलं असेल तर ही तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। येत्या 8 दिवसांमध्ये कर्जमाफी जाहीर आहे। तर काही शेतकऱ्यांचे 50,000 रुपये माफ होणार आहे, तर काहींचे 1,00,000 रुपये माफ होणार आहे, तर काही शेतकऱ्यांचे थेट 2,00,000 रुपये माफ होणार आहे। तर तुमचं इथं कर्ज या 20 बँकांपैकी कुठल्याही बँकेतून घेतलं असेल तर सरकारकडून तुमची चौकशी सुरू आहे। आता जसं की 20 बँकेचं नाव खाली दिलेलं आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील तुमचं जर या कर्ज बँकेतून तुम्ही घेतलं असेल तर जसं की दाट इथं तुमचं कर्जमाफ होण्याची शक्यता आहे। कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, बँक ॲक्सिस बँक, HDFC बँक, जसं की बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, पोस्ट पेमेंट बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्वात मोठी जशी की स्टेट बँक ऑफ इंडिया 90% शेतकऱ्यांचे खाते या जसं की बँकेमधून घेतलेले आहे, त्यांनी कर्ज इथं काढलेलं आहे। तर बघा इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार तुमच्याकडून काही कागदपत्रे मागवणार आहे, ज्यामध्ये जसं की ठरणार आहे की तुमची कर्जमाफी होणार की नाही होणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी इथं होणार नाही जर का तुम्ही हे कागदपत्रे सादर केले नाही। तर बघा बँकेची संपूर्ण माहिती सगळं समजून घ्या, जेणेकरून तुमचं योजनेतील सहभाग राहतील आणि तुम्हाला संपूर्ण लाभ मिळू शकेल। शेतकरी मित्रांनो, आता सरकारने कर्जमाफीसाठी काही महत्त्वाची अटी सादर केल्या आहे, तर चला अटी आवश्यक जाणून घेऊया। तर कागदपत्र तुम्हाला समजून घेणे महत्त्वाचं असणार आहे। पहिली अट आहे उत्पन्नाशी विषय। तर बघा तुमच्या घरी जसं की तुमचं वार्षिक उत्पन्न खूप जास्त असेल, म्हणजेच तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल, तर तुमची कर्जमाफी होणार नाही। सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे इन्कम टॅक्स भरणारे इथं कागदपत्रे असेल, त्यांचं इन्कम जास्त असेल तर त्यांची कर्जमाफी होणार नाही। दुसरी अट म्हणजे दुचाकी वाहनाची। तर तुमच्याकडे जर का दुचाकी म्हणजे वाहन असेल ते तर चालणारच आहे, परंतु 4चाकी वाहन असेल तर कदाचित तुम्हाला इथं कर्जमाफी मिळणार नाही। ट्रॅक्टर सोडून इथं तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही, म्हणजे ट्रॅक्टर तिथं चालणार आहे। तर त्यानंतर बघा इथं जसं की 4चाकी वाहनाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर 50 लाखांची गाडी तुमच्याकडे असेल, श्रीमंत तुम्हाला समजले जातील, कर्जमाफीसाठी अपात्र तुम्ही ठरताल। तिसरी अट म्हणजे पेन्शनधारक, इथं सरकारी गव्हर्नमेंट जॉबवर तुमच्या घरातलं कोणी नसायला हवे। त्यानंतर इथं पेन्शनधारक कोणी बुजुर्ग व्यक्ती तुमच्या घरातलं असायला नव्हे। त्यानंतर कर्जमाफीचे जे काही तुम्हाला अट असणार आहे अशा पद्धतीची इथे अट असणार आहे। त्यानंतर 10 लाखपेक्षा जास्त नावाचे इथं म्हणजे तुमचं उत्पन्न त्या प्रकारे असायला नव्हे, म्हणजेच 10 लाखाचं वार्षिक उत्पन्न तुमचं असेल तर तुम्हाला इथं कर्जमाफी मिळणार नाही। बँकेत खाते तपशील आणि कर्ज संबंधित माहिती देखील मागवली जाणार आहे। पिवळे किंवा केसरी राशन कार्ड तुमच्या घरात गरीब शेतकऱ्यांना दिले जाते, तर राशन कार्ड पिवळे किंवा केसरी कर्जमाफी होण्याची त्यांना दाट शक्यता असणार आहे। ओळखपत्र, इथं सरकारकडून तुमचं ओळखपत्र मागवलं जाऊ शकतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, लायसन्स या सगळ्या गोष्टीचे झेरॉक्स तुम्हाला मागितल्या जाऊ शकते। महत्त्वाची सूचना, ही सर्व कागदपत्रे तुम्ही आधीच तयार करून ठेवा। अचानक जसे की कर्जमाफीचा वेळ येऊ शकतो आणि कर्जमाफीची दाट शक्यता येत्या 8 दिवसात तारीख भेटू शकतो। तर अशा पद्धतीची महत्त्वाची व्हिडिओ होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।